नमस्कार इतिहास मित्रांनो, आग्रा शहरातील 18 ऑगस्ट 1666 ची दुपारची वेळ आग्र्याचा फौजदार फौलाद खान शिवरायांच्या शामी येण्यापाशी गेला तेव्हा त्याला दिसले की एक बांधलेली पगडी व एक आरसा पलंगावर आहे आणि शिवरायांचे जोडे खाली पडले आहेत. 3 घोडे, 2 पालख्या व एक नोकर पाठीमागे सोडून शिवराय निघून गेले. इतर काहीही सामान नाही. ही होती औरंगजेबाला त्या दिवशी कळवण्यात आलेली शिवराय कैदेतून निष्ठून गेल्याची अधिकृत बातमी. शिवरायांच्या पदरच्या अधिकाऱ्याने लिहिलेली सभासद बखर आपल्याला सांगते, शिवराय निसटले हे कळताच धास्तावलेला औरंगजेब शिवराय अजून आग्र्यातच दडून राहिले असतील आणि रात्रीच्या वेळी आपल्याला दगा करतील म्हणून कडेकोट बंदोबस्तात त्याच्या पलंगावर जागत बसला. शाहिस्तेखानाने औरंगजेबाला याआधीच सांगितले होते की शिवाजी मोठा विद्यावंत दगेखोर आहे. माझ्या गोटात म्हणजे पुण्यातील लाल महालात शिरला तेव्हा 40 गज जमीन उडाला आणि बाडात म्हणजे पडद्याच्या दालनात शिरला. याची पादशहाने भेट घेऊ नये. आणि आता 18 ऑगस्टला फौलाद खान बादशहाकडे येऊन सांगू लागला की राजा कोठडीत होता. वरचे वर जाऊन पाहत असताना सुद्धा एकाएकी गायब झाला. पळाला की जमिनीमध्ये घुसला की आसमानामध्ये गेला हे न कळे. आम्ही जवळच आहो नजरे देखत बघता बघता नाहीसा झाला. काय हुन्नर झाला न कळे. ही अत्यंत ज्वालाग्राही बातमी, ब्रेकिंग नव्हे ब्लास्टिंग न्यूज, आग्रा शहरात विजेच्या वेगाने फैलावली. आणि मग महाराज कसे निष्ठून गेले याबाबत अनेक अफवा पसरू लागल्या. अनेक वेगवेगळे तर्कवितर्क केले जाऊ लागले, अंदाज बांधले जाऊ लागले. आता त्यामधीलच महाराज वेषांतर करून गेले, पेटाऱ्यात बसून निसटले की लाच देऊन सटकले की खुद्द औरंगजेबानेच महाराजांना तशी संधी निर्माण करून दिली होती, यावर पुराव्यानिशी सविस्तर भाग आपल्या या चॅनलवर येतीलच. पण या 4 बाबींशिवाय त्यावेळी महाराज जमिनीत घुसले की आसमानात गायब झाले, बघता बघता नाहीसे होण्याची करामत महाराजांनी कशी केली हेच न कळल्यामुळे महाराज कसे निसटले याच्या आणखी 2 वेगळ्याच आणि सुरस हकीकती तत्कालीन लेखकांनी नोंदवल्या आहेत. आधी आपण ती वर्णने बघू आणि नंतर बाकीच्या बाबी बघू. कॉस्मा द गार्डा या शिवकाळामध्ये गोव्यात राहणाऱ्या व्यक्तीने पोर्तुगीज भाषेत लिहिलेल्या शिवरायांच्या पहिल्या वहिल्या चरित्राचे इंग्रजी भाषांतर फॉरेन बायोग्राफीज ऑफ शिवाजी या पुस्तकात लाईफ ऑफ द सेलिब्रेटेड शिवाजी या नावाने दिले आहे. हा गॉर्डा शिवरायांच्या सुटकेसंबंधी लिहितो. शिवरायांना आग्र्याच्या फौजदाराच्या ताब्यात दिल्यावर औरंगजेबाने एका सोनाराला शिवरायांचे शीर ठेवण्यासाठी एक चांदीचे भांडे तयार करायची आज्ञा दिली. औरंगजेबाची इच्छा होती की शिवरायांना कैदेतच मारल्यानंतर त्यांचे शीर त्या भांड्यात ठेवून ते त्याच्या स्वतःच्या टेबलावर ठेवण्यात यावे, म्हणजे त्याला ते नीट बराच वेळ निरखून पाहता येईल. शिवरायांना फौजदाराच्या ताब्यात देऊन 3 दिवस झाले होते, पण त्या फौजदाराने अजून शिवरायांना मारले नव्हते, कारण तो ते चांदीचे भांडे तयार होण्याची वाट पाहत होता ज्यामध्ये शिवरायांचे शीर ठेवून औरंगजेबाकडे पाठवायचे होते. त्या रात्री म्हणजे 3ऱ्या दिवशी रात्री शिवरायांनी तब्येत बिघडल्यामुळे नैसर्गिक विधीला जाण्याचा बहाणा केला आणि त्यांना त्यासाठी शेतात जाण्याची परवानगी देण्यात आली. कारण नैसर्गिक विधीसाठी निवासस्थान वापरले जात नसे आणि असे दूर जाण्यामुळे काही बिघडत नाही, त्यामध्ये काही धोका नाही अशी सवय मोगली पहारेकऱ्यांना झाली होती. शिवरायांनी त्यांच्या काखेत त्यांच्या एका ब्राह्मणाचे कपडे दडवून घेतले होते. शिवराय थोडे अंतर स्वतःच्या नेहमीच्या वेशातच गेले आणि त्याच वेशामध्ये सावकाशपणे पहारेकऱ्यांपासून आणखीन जास्त दूर अंतरापर्यंत गेले. या पहारेकऱ्यांना शिवरायांच्या निसटण्याच्या हेतूचा थोडाही संशय आला नाही, कारण त्यावेळी आग्र्यामधील रस्तोरस्ती म्हणजे मुख्य रस्त्यांसह इतर रस्त्यांवर सुद्धा रस्त्यावरील दगडांच्या संख्येपेक्षा मोगल रक्षकांची आणि सैनिकांची संख्या जास्त होती.
यामुळे निर्धास्त असलेल्या पहारेकऱ्यांना शिवरायांना परत येण्यास होत असलेल्या उशिराबाबत फार चिंता वाटली नाही आणि तिकडे शिवरायांनी स्वतःचा वेश टाकून दिला. सोबत आणलेला तो ब्राह्मणाचा वेश घातला आणि त्या ब्राह्मणाच्या वेशात सर्व रस्ते टाळून झाडाझुडपातून शिवराय पळून गेले. ही झाली पहिली हकीकत. आता दुसरी हकीकत ही शिवकाळातील डच ईस्ट इंडिया कंपनीचा एक अधिकारी फ्रान्सवा व्हॅलेंटिन याने दिलेली आहे. त्याने डच कागदपत्रांच्या आधारे पुस्तके लिहिली आहेत. तो 1727 साली मरण पावला आणि महाराजांचे सर्वात अस्सल चित्र, ज्यावरून महाराष्ट्र शासनाने शासनमान्य अधिकृत चित्र तयार केले आहे, ते चित्र मुळात व्हॅलेंटिनच्याच पुस्तकात सर्वप्रथम छापलेले आहे. या व्हॅलेंटिनच्या लिखाणाचे इंग्रजी भाषांतर डिस्क्रिप्शन ऑफ सुरत अँड द लाईव्हज ऑफ द ग्रेट मुघल्स या शीर्षकाखाली फॉरेन बायोग्राफीज ऑफ शिवाजी याच पुस्तकात दिलेले आहे. शिवरायांच्या निष्ठून जाण्याची माहिती देताना व्हॅलेंटिन आपल्याला आणखी एक वेगळीच हकीकत सांगतो. ती अशी: औरंगजेबाने शिवरायांच्या 4 सेवकांसोबत स्वतःचा एक खास विश्वासू मुसलमान ठेवला होता. औरंगजेबाने हा माणूस वर शिवरायांचा सोबती म्हणून, पण प्रत्यक्षात शिवरायांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी हेर म्हणून ठेवला होता. हा माणूस शिवरायांच्या निष्ठून जाण्याच्या योजनेत अडथळाच होता, पण तो भांग, दारू आणि धूम्रपानाचा पक्का व्यसनी होता. शिवरायांनी सुटकेच्या दिवशी त्याला ती मादक द्रव्ये भरपूर प्रमाणात मिळण्याची व्यवस्था केली. ती सेवन करून तो माणूस नशेने धुत्त झाला. मग त्याला शिवरायांचा वेश घालून शिवरायांच्या पलंगावर झोपवण्यात आले. बाहेर पाऱ्यावर असलेल्या मोगल सैनिकांना बिछाण्यावर शिवरायच आहेत असे वाटले, कारण शिवरायांचे सेवक त्याला पंख्याने वारा घालत होते. अशा प्रकारे पहारेकऱ्यांना संशय येऊ न देता शिवराय तिथून निष्ठून गेले. त्यानंतर काही वेळाने शिवरायांचे सेवक बाहेर पडले. त्यांना बाहेर ये जा करण्याची परवानगी होती. त्या धुंद झालेल्या मुसलमानाला झोपलेल्या स्थितीमध्ये एकटाच सोडून बाहेरून दरवाजा बंद करून शिवरायांचे सेवक सुद्धा तिथून निघून गेले. बऱ्याच वेळाने तो माणूस जेव्हा शुद्धीवर आला तेव्हा त्याला दिसले की आपल्या अंगावर शिवरायांचे कपडे आहेत आणि आपण शिवरायांच्या बिछाण्यावर असून शिवराय तसेच त्यांचे सेवक दिसत नाहीत. हे पाहून तो आश्चर्यचकित झाला, बुचकळ्यात पडला. आधी त्याला वाटले की आपली थट्टा करण्यात आलेली आहे, पण जेव्हा बाहेरच्या पहारेकऱ्यांकडे त्याने शिवरायांची आणि त्यांच्या सेवकांची चौकशी केली तेव्हा त्याच्या लक्षात आले की शिवरायांनी त्याला नशेच्या धुंदीत बेसावध करून ठेवून स्वतःची सुटका करून घेतली आहे. त्या मुसलमानाने जराही वेळ न दवडता तिथून पोबारा केला, कारण जर तो तिथे थांबला असता तर निश्चितच तो त्याच्या जीवाला मुकला असता. आपण पाहिलेली ही दोन्ही वर्णने शिवकालीनच आहेत, पण ती पूर्णपणे बिनबुडाची, चुकीची आणि अविश्वसनीय आहेत. कारण गॉर्डा आणि व्हॅलेंटाईन या दोन्ही व्यक्ती त्यावेळी तिथे नव्हत्या. तसेच त्यांच्या या वर्णनांना इतर कुठलाच आधार किंवा पुरावा नाही. या केवळ अफवा आहेत, कारण याबाबत शिवराय यापेक्षा वेगळीच युक्ती योजून निष्ठून गेल्याचे अनेक वेगवेगळे समकालीन आणि अस्सल पुरावे आहेत. पण ते माहितीच नसल्याने अशा भलत्याच अफवा त्या काळी सर्वत्र पसरल्या होत्या. त्यामुळेच गॉर्डा आणि व्हॅलेंटाईन यांनी त्यांना तेव्हाचे महत्वाचे पुरावे त्या काळी माहिती नसल्याने त्यांनी कुणा थपाड्यांचे ऐकून किंवा स्वतःच्या मनानेच तशा भलत्याच कथा रचून तशी वर्णने केली आहेत. पण यातून आपल्याला समजणारी बाब म्हणजे शिवरायांनी निष्ठून जायला जी युक्ती वापरली ती इतकी गुप्त ठेवली होती की त्या काळी अनेक प्रकारच्या भलत्याच अफवा त्याबाबत सर्वत्र पसरल्या होत्या. थोडक्यात महाराज अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या युक्त्या योजू शकतात, त्या अंमलात आणू शकतात. त्यांना अशक्य असे काहीच नाही. त्या आपल्या योजना अत्यंत गुप्त ठेवतात. या बाबींचे आपण पाहिलेल्या 2 अफवा म्हणजे पुरावेच आहेत. मित्रांनो, शिवराय आग्र्यातून कसे निष्ठून गेले याबाबतच्या त्याच काळच्या लेखकांच्या
औरंगजेबाच्या पाळत ठेवणाऱ्या हेराला दारू पाजून निसटले आणि नैसर्गिक विधीचा बहाणा करून ब्राह्मणाचा वेश घालून पळून गेले. या त्या काळच्या भलत्याच अफवांची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर सांगा. हे नवीन वाटले असेल, आवडले असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक न चुकता शेअर करा. व्हिडिओ लाईक करा. तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र धर्म.